नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सर आजचा आपला ब्लॉग असणार आहे. आपण चालू कर्जत या ठिकाणी. ॲक्च्युली आमच्या असोसिएशनची पिकनिक असते दरवर्षी. तर यावर्षी आम्ही ती ऑगस्टमध्ये प्लॅन करतोय. पण आम्ही दरवर्षी पिकनिकला जाण्याच्या आधी काही रिसॉर्ट शॉर्टलिस्ट करतो आणि मग 3-4 जण जाऊन त्या रिसॉर्टला व्हिजिट करतो, की जेणेकरून आपल्यासोबत असणाऱ्या सर्व ग्रुप मेंबरला कोणत्याही प्रकारचं तिथे जाऊन बॅड एक्सपिरियन्स येऊ नये यासाठी. तर असेच आमची आज व्हिजिट आहे आणि आम्ही चाललो आहे कर्जतला. माझ्यासोबत माझे 3-4 मित्र आहेत आणि आम्ही काही रिसॉर्ट त्यातल्या शॉर्टलिस्ट केलेले आहेत. जसं की एक स्वप्नपूर्ती रिसॉर्ट आहे आणि अजून 2-3 शॉर्टलिस्ट केलेले आहेत. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपण आज पूर्ण रिसॉर्टची पूर्ण डिटेलिंग माहिती तर नाही देऊ शकत, पण एक छोटीशी माहिती तुम्हाला देऊ, की जेणेकरून तुम्हाला पण जर पिकनिकला जायचं असेल तर तुम्ही नक्कीच ते बघू शकता. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या ब्लॉगला. मित्रांनो, आपली गाडी आलेली आहे. गाडीमध्ये आपले आशिष सर आहेत. आपल्यासोबत कोण कोण आहे? आशिष बसाल सर, राकेश भाई आणि आपले सचिन भंडारेजी. तर अशा आम्ही सगळेजण मिळून चाललोय आज कर्जत या ठिकाणी. आणि मला फ्रंट सीट दिलेली आहे आशिष सरांनी, ब्लॉग चांगला आला पाहिजे म्हणून. तर आपल्याला प्लॅन आज कोण सांगणार आहे समजावून, कुठे कुठे जायचं आपल्याला. तर आता आम्ही निघालोय आणि थोडं पुढे आल्यानंतर बघा पाऊस चालू झालेला आहे. तर आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे, कारण आपल्यासोबत पूर्ण आपली टीम आहे. आम्ही बसून थोडं गाडीमध्ये प्लॅनिंग करतोय की नक्की कुठल्या रिसॉर्टला पहिले भेट देऊया मॅपनुसार. आपण तिथे गेल्यावर पण तुम्हाला दाखवू आपण कुठल्या रिसॉर्टला भेट देतोय ते. तर आता आम्ही येऊन पोहोचलोय बदलापूरमध्ये CNG स्टेशनवरती. आणि इथून पुढे आता अजून आम्हाला साधारण अर्धा-पाऊण तास तरी लागेल पुढे जायला. तर त्यामुळे आम्ही आता सगळ्यात आधी जातोय स्वप्नपूर्ती रिसॉर्ट नेरळला. आणि त्याच्या आधी जाण्याच्या आधी आम्ही एक ठिकाणी नाश्ता वगैरे करू, कारण सकाळी आम्ही कोणी नाश्ता केलेला नाहीये. तर नाश्ता वगैरे करून मग आम्ही आता तिथून पुढे निघणार आहे. तुमसे मिलना बातें करना बड़ा अच्छा लगता है. तुमसे मिलना बातें करना बड़ा अच्छा लगता है. क्या है ये क्यों है. आत्ता आपण आलो नाश्ता करण्यासाठी वांगणी या ठिकाणी. आता आम्ही नाश्ता केलेला आहे आणि आता आम्ही जायला निघालोय कर्जत नेरळच्या दिशेने. तर आता आम्ही आधी स्वप्नपूर्तीला जायचं ठरवलं होतं, पण आता मॅपवर चेक केल्यावर समजतंय स्वप्नपूर्ती अजून इथून डिस्टन्स जास्त दाखवतोय. म्हणून आता आम्ही सध्या स्टार्टिंग करतोय हिल रॉक रिसॉर्ट म्हणून, जे की आता इथून एक साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये येईल. आणि आपण पहिलं रिसॉर्ट ते बघणार आहोत, त्यानंतर मग स्वप्नपूर्ती रिसॉर्ट आणि अजून 2-3 रिसॉर्ट आम्ही शॉर्टलिस्ट केलेले आहेत. तर आता आपण तिथे पोहोचतोय. आमच्यासोबत आपली सर्व टीम आहेच. तर आता आपण पोहोचतोय हिल रॉक रिसॉर्ट, जो की आपल्या आजच्या ट्रिप लिस्ट मधला पहिला रिसॉर्ट आहे. रोड टचच आहे, म्हणजे तुम्ही जर नेरळ आणि कर्जत रोड आहे त्या रोड टचच आहे. एक ग्लास हाउस दाखवत आता. इधर से आराम से आ रहे. हाँ, याच्यामध्ये किती लोकांची ऑक्युपन्सी? हा दादा, किती लोक राहू शकतात याच्यामध्ये? 25 ते 20. हॉल इकडे काय आहे? किचन दिलाय का? तो काय कामाचंच नाही समजा. कॉमन वॉशरूम तुमच्यावर आहे. ग्लास हाऊसच्या बरोबर समोर आहे ते स्विमिंग पूल. स्विमिंग पूल जास्त डीप नाही, 4 फीटचा स्विमिंग पूल आहे. आणि समोर आर्टिफिशियल त्यांनी ते आर्टिफिशियल धबधबा टाईप केलेला आहे. या रिसॉर्टमध्ये तुम्हाला
विला पण आहे. जर मोठा ग्रुप असेल तर विला तुम्ही घेऊ शकता. 14-15 लोकांचा आम्ही ॲक्च्युली विलाच बघतोय. समोर आता काही कॉर्पोरेट कंपन्या आलेल्या आहेत एम्प्लॉईला घेऊन. त्यानंतर समोर तिथे रेस्टॉरंट आहे. पार्किंगसाठी भरपूर जागा आहे या साईडला. यामध्ये तुम्हाला एक चांगली गोष्ट अजून अशी आहे की हा जो विला आहे हा प्रायव्हेट विला आहे. म्हणजे याच्यासोबत तुम्हाला पूल देखील आहे. हा प्रायव्हेट मिळतो. आणि तो जो मगाशी आपण पूल बघितला तर तो कॉमन आहे सर्वांसाठी. म्हणजे इथे बाकी जेवढं रूम ऑक्युपाईज आहेत. हा विलाचं नाव आहे रेड रूफ विला. आपण बघूया आतून कसा दिसतोय. कारण हा ग्रुपसाठी खूप चांगला आहे. बाहेर पण हे तुम्हाला दिसतंय, बाहेर बसण्यासाठी वगैरे अरेंजमेंट आहे, सिटिंग अरेंजमेंट. समोर थोडंसं गार्डन ग्रीनरी एरिया आहे, समोर पार्किंग आहे आणि हा तुम्हाला एक सेपरेट पूल मिळतो. आता आपण चाललो आपला दुसरा विला बघायला, ज्याचं नाव आहे माउंटन व्ह्यू. हिल रॉक रिसॉर्ट पासून एक साधारण 5 मिनिटावरतीच हा विला आहे. नेरळच्या थोडंसं पुढे आल्यानंतर आता आम्ही पोहोचलोय समोर एंट्री गेटला. चला बघूया आतमध्ये काय काय ते. माउंटन विला. तर आता आम्ही आलोय माउंटन व्ह्यू या रिसॉर्टला. समोर वातावरण एकदम मस्त वाटते, गावची फिलिंग येते, एकदम ग्रीनरी आहे समोर. चला आपण आत जाऊन बघूया नक्की काय आहे आतमध्ये. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला आहे ते फ्रंट गेट, म्हणजे त्यांचं रिसेप्शन एरिया आणि बाकी प्रॉपर्टी दिसते आतमध्ये. आणि काही लेडीजचा ग्रुप पण वगैरे आलेला आहे. पण बघूया आपण ॲटलिस्ट आतमध्ये गेल्यानंतर आपण एक प्रॉपर्टी पण थोडं व्हिजिट करूया. छोटा दिसतोय फार्म पण चांगला वाटतोय, कारण समोर तुम्हाला जे आहे ना इथून तुम्ही समोर बघाल सगळे माथेरानचे डोंगर दिसतात. त्यामुळे एक वातावरण चांगलं आहे इकडचं. एक समोर आहे रेस्टॉरंट आणि ॲक्च्युली याच्यामध्ये 2 स्विमिंग पूल आहेत. ओव्हरऑल चांगलं वाटतंय. हा एक स्विमिंग पूल आहे. मला वाटतं इकडे आज पब्लिक नाही आहे, विकडे आहे त्यामुळे. सॉरी, विकडे नाही, फ्रायडे आज, तर पण इकडे पब्लिक नाही आहे. 2 स्विमिंग पूल असल्यामुळे चांगलं आहे की तुम्हाला जास्त क्राऊडेड नाही होणार. कारण स्टार्टिंगला एक स्विमिंग पूल आहे तिथे. आता एक तो लेडीजचा ग्रुप आला. हा स्विमिंग पूल आहे इथे आणि हा स्विमिंग पूल बऱ्यापैकी मोठा दिसतो, डीप पण आहे आणि लेंथला पण चांगला आहे. म्हणजे ओव्हरऑल आपण असं एक्सपेक्ट करू शकतो. इथे ते आर्टिफिशियल वॉटरफॉल आहे, जसं आपण मगाशी बघितला आर्टिफिशियल वॉटरफॉल आहे. आणि हा स्विमिंग पूल आणि समोर इथे कॉटेजेस वगैरे आहेत स्टेसाठी. तर याचा सगळ्यात बेस्ट पार्ट आम्हाला वाटलेला आहे स्विमिंग पूल. इथे चिल्ड्रन पूल आहे, ते उतरायला स्टेअर्स आहेत, समोर स्विमिंग पूल आणि मोठा आहे. म्हणजे जनरली आम्ही जेव्हा पिकनिक जातो आम्ही 2-3 गोष्टी फार काळजीने बघतो. एक तर तुमच्या रूम कशा आहेत राहण्यासाठी, त्यानंतर मील म्हणजे तुमचं जे जेवण असेल ते, आणि तिसरी गोष्ट सगळ्यात आमच्या जवळची म्हणजे स्विमिंग पूल. कारण जास्त आम्ही मजा स्विमिंग पूलमध्येच करतो. आणि आता आम्ही हल्ली टर्फ पण बघतोय, कारण आमच्या इथे भरपूर लोकांना क्रिकेटची पण आवड आहे, त्यामुळे टर्फ बघतो. पण आता आमची इथे रिक्वायरमेंट फुलफिल होते. चांगला ऑप्शन आहे स्विमिंग पूलचा. टर्फ नाही आहे पण ओपन ग्राउंड आहे, त्यात आपण खेळू शकतो क्रिकेट. त्यानंतर आहेत पूल साईड रूम. डॉर्मेंटरी नाही का, सिंगल रूम आहे? सिंगल रूम्स. सिंगल रूम. हां हे चाहिए किती रुपये ले. हे किती लोकांचं आहे ऑक्युपन्सी? 3 4. ओके. एक हीटर है क्या गीजर है ना? हा एक जो आहे इंडोर गेमचा सेटअप आहे. याच्यामध्ये तुम्हाला इथे कॅरम दिसत आहेत, 2-3 कॅरम आहेत आणि इथे टेबल टेनिस मे बी ते. हा इंडोर गेमचा छोटासा सेटअप आहे. आणि याच्या समोर पण एक स्विमिंग पूल आहे. मग अशा आपण एक बघितला आणि इकडे समोर पण एक स्विमिंग पूल आहे. तर हा दुसरा स्विमिंग पूल स्विमिंग पूल या रिसॉर्टमधला. हा पण बऱ्यापैकी लेंथी आहे, म्हणजे मोठा आहे. इथे चिल्ड्रनसाठी आहे आणि हा अडल्टसाठी आहे. मोठा आहे. साधारण याची जी डिप्थ आहे ती आहे 5.25 फुटाच्या आसपास. आणि ह्याला प्लस पॉईंट असा आहे की समोर तुम्हाला आहे रेन डान्स, जो की तिकडे भेटत नाही. रेन डान्स भेटतो. आणि समोर जे आहे ते मुलांना खेळण्यासाठी ते सीसॉ स्लायडिंग वगैरे ते मुलांसाठी, लहान मुलांसाठी. तर असा हा ओव्हरऑल विला आहे. तर मला तर म्हणजे आपण म्हणू शकतो की 10 पैकी आपण 8 स्टार देऊ शकतो ओव्हरऑल ॲम्बियन्स आणि यासाठी. बाकी फूड क्वालिटी वगैरे तर आता आपल्याला नंतरच समजेल. आता आपण बघूया डॉर्मेटरी रूम. आता खालच्या ॲक्च्युली ऑक्युपाईड आहेत, ऑलरेडी ग्रुप आला आहे, पण वरती सेम डॉर्मेटरी रूम आहे. तर आपण वरती बघूया. हे चांगलं फर्स्ट फ्लोअर सारखं नाही, इथून तुम्हाला चांगला व्ह्यू पण मस्त भेटतो समोरचा. पूर्ण मेन तुम्हाला रोड पण दिसतोय बाहेरचा, कर्जत नेरळ रोड. आणि हा डॉर्मेटरी रूम मस्त मोठा स्पेशियस आहे. 4 लोक झोपू शकतात एक बेडवर. म्हणजे ऑलमोस्ट 16 लोकांची कॅपॅसिटी आहे. वॉशरूम याच्यामध्ये 3 मिळतील तुम्हाला. एक वॉशरूम आणि इकडे या साईडला 2 आहेत. 1 2 म्हणजे 3 वॉशरूम 16 लोकांमध्ये. ठीक आहे. तर आता आपण आतापर्यंत 2 रिसॉर्ट बघितले. एक होतं हिल रॉक
ते आम्हाला नाही आवडलं. म्हणजे ॲक्च्युली रिसॉर्ट चांगले पण आमच्या ग्रुपसाठी ते नाही सुटेबल, कॉस्टिंग पण थोडी जास्त आहे. आणि आता आम्ही एक मॅपवर जस्ट बघता बघता आम्ही आलो इथे आतमध्ये द माउंटन व्ह्यू रिसॉर्ट. ते आम्हाला बऱ्यापैकी ओके वाटले, कारण आतमध्ये 2 स्विमिंग पूल आहे, डॉर्मेंटरी मोठी आहे आणि इथला ॲम्बियन्स खूप चांगला आहे. तर आम्हाला ते दोन्ही आवडले, हा आवडला ॲक्च्युली. आणि आता आम्ही पुढे अजून 2 रिसॉर्ट बघायला जातोय. त्यातलं पुढचं कोणतं आहे सचिन भाऊ, कुठलं आहे पुढचं? भिवपुरी फार्म आहे. आता पुढचं आहे भिवपुरी फार्म. तर इथून ते किती किलोमीटर दाखवते आता? साधारणतः एक 10 ते 15 मिनिटं, 7-7.5 किलोमीटर म्हणजे 10 ते 15 मिनिटं भिवपुरी फार्मला. भिवपुरी फार्म आम्ही ॲक्च्युली लास्ट इयर पण बघितलं होतं, पण मग लास्ट इयर आमचं ते मधुबन विला फिक्स झालं, मग आम्ही तो थोडा ठेवलं होतं. आता आपण आलो भिवपुरी फार्मला. येण्याचा रस्ता थोडासा डेंजर आहे, पण मी तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो, एकदम वर्थ आहे सध्या तरी. आतमध्ये गेल्यावर बघ, इकडे हा जो समोर दिसतो हा फार्म आहे आणि समोर मस्त तुम्हाला वॉटरफॉलचा नजारा आहे. ग्रीनरी हा ग्रीनरी आहे समोर. तर आता आम्ही आलोय भिवपुरी फार्म इथे. आता हा आजच्या ट्रिपमधला 3रा फार्म आम्ही बघतोय, भिवपुरी फार्म. आणि भिवपुरी फार्ममध्ये आल्यानंतर समोर ॲक्च्युली वाईब खूप चांगला आहे इथलं, कारण समोर तुम्हाला इकडे या साईडला हे बॅक साईडला तुम्हाला ना समोर हा भिवपुरी धबधबा आहे. जर तुम्हाला ते पण एन्जॉय करत असेल तर ते पण इथून हार्डली 5 मिनिटात 10 मिनिटाचा ट्रेक आहे, तिथे जाऊन तुम्ही एन्जॉय करू शकता भिवपुरी धबधबा. आणि हा फार्म आहे, मी तुम्हाला एक बाहेर आउटर रूम दाखवतो. हा डॉर्मेटरी एरिया आहे आणि समोर छोटे छोटे कॉटेजेस दिलेत, म्हणजे कपल वगैरे असेल किंवा छोटी फॅमिली पण असेल तर हे डॉर्मेटरी आहे. तर 4-5 डॉर्मेटरी आहेत. इथे लहान मुलांना बसण्यासाठी जागा आहे आणि झोपाळा आहे. इथे पार्टीसाठी किंवा ड्रिंक वगैरे तुम्ही एन्जॉय करू शकता. इथे एक टर्फ आहे आणि राईट साईडला जर बघाल तर इथे स्विमिंग पूल. ॲक्च्युली आम्हाला ते स्विमिंग पूल वगैरे नाही आवडलं, कारण थोडंसं घाणेरडं आहे, म्हणजे पाणी वगैरे बरोबर नाही आहे. हे बघा या साईडला हे आहे स्विमिंग पूल. इथे पण सिटिंग अरेंजमेंट आहे, इथे बसून पण तुम्ही चहा कॉफी वगैरे एन्जॉय करू शकता किंवा ड्रिंक्स वगैरे. तर हा स्विमिंग पूल आहे, थोडा साईज छोटा आहे पण ठीक आहे. तिथं आर्टिफिशियल वॉटरफॉल आहे. तर असा हा फार्म आहे एक भिवपुरी फार्म. तर हा पण आपण आज बघितलेला आहे. आत्ता आपण आलोय कर्जतमध्ये आणि समोर विठ्ठल हा दर्शन आलं प्रति पंढरपूर ज्याला आपण म्हणतो इथे. आत्ता आम्ही आलोय कर्जत बदलापूर रोडवर, सॉरी कर्जत मुरबाड रोडवर असलेला पॅरामाऊंट रिव्हरफ्रंट रिसॉर्टला. आणि रोडवरतीच आहे त्यांचं आहे, समोर त्यांचं ते सुरती रेस्टॉरंट आहे. आणि आम्ही चाललो आतमध्ये आता इन्क्वायरी करायला. तर हे आहे पॅरामाऊंट रिसॉर्ट आणि स्विमिंग पूल पण खूप मोठा दिसतोय. हाईट पण सॉरी आतमध्ये हाईट पण चांगली. तिथे छोटा मुलांसाठी किड्स पूल आहे आणि हे मे बी रेन डान्स वाटत नाही, पण ठीक आहे, ऑप्शन आहे. त्यानंतर सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती आहे तुम्हाला इथली वाटली मला, समोर बघा पूर्ण ग्रास त्यांनी बनवलेला आहे आणि इथे तुम्ही सगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स खेळू शकता. फुटबॉल, त्यानंतर क्रिकेट, सगळ्यात बेस्ट बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल सगळं तुम्ही खेळू शकता. बॅडमिंटन वगैरे सगळं. इक्विपमेंट पण त्यांचे थोडेफार आहे तिथे सगळ्यात. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढे रिसॉर्ट किंवा बघितलं आहे त्यामध्ये ही गोष्ट कुठे नव्हती, तर ही थोडंसं युनिक गोष्ट आहे इथे. आणि इथला ॲम्बियन्स पण खूप चांगला आहे. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही आता मी रूम्स वगैरे बघतोय ना, थोडंसं पॉश टाईपमध्ये. आता चार्जेस वगैरे आपण विचारूया. आता फ्रंट डेस्कला आम्ही इन्क्वायरी करतोय. बाजूला गेमिंग झोन आहे आणि हा पूल. तो ओवरऑल हे चांगलं वाटतंय. बैठो बग्गी में बैठ के हम लोग जा रहे हैं रूम देखने के लिए. आता आम्ही चाललोय बग्गीमध्ये बसून रूम बघायला पॅरामाऊंट रिसॉर्टला. थोडं चांगलं आहे इकडचा ॲम्बियन्स जो आहे ना, खूप छान. हे नन मानलंय मॅडम, फ्रंट वर आता नन मानलंय ना, हे फ्रंट वर आता सध्या नन मानले ना. नहीं फैमिली और जाओ तो फिर हम लोग गेस्ट को फिर हम लोग को रिटर्न लेने आना है. उनको छोड़ के आके जबकि आ जाएंगे एक रूम में. हाँ शूज निकल के जा सकते. बघून काही आहे ना आतमध्ये. एक ही वॉशरूम है. तर आता आम्ही हे पॅरामाऊंट रिसॉर्ट बघितलं. आतापर्यंत जेवढे रिसॉर्ट बघितलं आता थोडंसं हायफाय होतं, म्हणजे पण चांगलं आहे ओव्हरऑल. जे ॲम्बियन्स बघितला इथला खूप चांगला आहे, कारण सगळ्यात चांगली गोष्ट आहे की रिव्हर साईड आहे. म्हणजे आता आम्ही जे रेस्टॉरंट बघितलं ना ते एकदम रिव्हरला लागूनच आहे.
तर यांचं बेसिकली फेज 1 आणि फेज 2 आता मग आपण जे बघितलं ते फेज 1 होतं. त्यात बेसिक रूम पण अवेलेबल आहेत. कपलसाठी 4500 पासून स्टार्ट आहे. आणि आतमध्ये जे आता आतमध्ये आपण गेलो होतो ते मग ग्रुपसाठी वगैरे इथे पण एक पूल आहे, तिथे पण एक पूल आहे. असे 2 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. गेस्टसाठी बघा असं बगीचा ऑप्शन आहे. मग आपण बगीमधूनच गेलो होतो. तर गेस्टसाठी असा पण ऑप्शन आहे बगीचा. तर ओव्हरऑल चांगलं होतं. पण बघूया आता आपल्या टीमला आवडतंय का. तर हा इथला गेम झोनमध्ये इसको क्या बोलते रे, नहीं रे, एथलेटिक बास्केटबॉल. ये है बास्केटबॉल ही है, ये स्क्वैश, उसके बाद में सुपर सॉकर, टेबल टेनिस, ये वाला क्या है सुपर स्ट्राइकर, सॉकर, उसके बाद में ये टेबल टेनिस और ये कॅरम. तो ये इंडोर गेममध्ये ह्या गोष्टी आहेत इथे अवेलेबल. तर आत्ता आम्ही आलेलो आहे ऑलमोस्ट आम्ही 4-5 रिसॉर्ट बघितलेत. आता हे मला वाटतं काहीतरी 6वं रिसॉर्ट असेल. पाईनवूड रिसॉर्ट ज्याचं नाव आहे. आम्ही हे यूट्यूबवरती पण बघितलं होतं ह्याचे व्हिडिओ. ह्याच्यात आम्हाला सगळ्यात चांगलं वाटलं होतं इथे जे स्विमिंग पूल आहे ह्याच्यामध्ये ॲक्च्युली स्लाईड्स आहेत जे जनरली आपल्याला बघायला मिळत नाही. त्यामुळे आम्ही खास बघायला आलो आहे. बाहेरचा रोड ॲक्च्युली बंद होता म्हणून आम्ही गावातून फिरून आलो आहे. पण ठीक आहे, ओव्हरऑल इथे आल्यानंतर ना बाहेरचा ॲम्बियन्स तुम्हाला दाखवतो. बघा हे एंट्री गेट आहे. हा फार्म हाऊस टाईप वाटतं आहे पण चांगलं आहे. एंट्री गेट आहे. समोर इथे नाव आहे पाईनवूड रिसॉर्ट. आणि आता मी फ्रंट डेस्कला फक्त इन्क्वायरी करू. तर मेन गेटमधून तुम्ही आतमध्ये आल्यानंतर बघा काय सुंदर वाटतं ना नजारा. एकदम दोन्ही साईडला झाडं, समोर चालाल छोटासा एक पाथवे आहे. आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला समोर रिसेप्शन येते ह्या साईडला. आणि हे लहान मुलांसाठी खेळायला वगैरे मोठा आतमध्ये एरिया आहे. स्पेशियस एरिया आहे. इकडे काही रूम्स वगैरे आहेत. याचा व्हिडिओ ॲक्च्युली मी यूट्यूबला ऑलरेडी बघितला होता. तर मला ओव्हरऑल चांगलं वाटलं होतं. आणि मोठा एरिया ॲक्च्युली हा ऑलमोस्ट मला वाटतं 5 एकरमध्ये आहे. पण आता बाकी बघूया आपण माहिती इथून घेऊया. आता आम्ही आलो तर थोडं शांत वाटतंय. दुपारचा वेळ आता मला वाटतं साधारण 2 वाजलेत. पण तरी पण शांत. मला वाटतं आज बुकिंग नसेल, मे बी जास्त फ्रायडे आहे तर जास्त नाही आहे. इथे तुम्ही ते व्हॉलीबॉल वगैरे खेळू शकता. ओपन एरिया आहे. व्हॉलीबॉलसाठी जागा आहे. तिथे बसण्यासाठी आहे जागा. तर असं हे ओव्हरऑल एकदम चांगलं वाटतं आतापर्यंत. आणि ह्याचा सगळ्यात आम्ही जे मेन अट्रॅक्शन पॉईंट जो आहे तो आहे इथलं स्विमिंग पूल. कारण इथे 2 ते 3 स्विमिंग पूल आहेत. मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर त्यासाठी आपण आलो आहे. आणि जर फॅमिलीसोबत जर तुम्ही येत असाल तर सगळ्यात चांगले लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. हे बघा हे इसको काय बोलते रे, जम्पिंग. त्यानंतर मागे ते दिसतंय सगळं तुम्हाला. हे सगळं लहान मुलांसाठी आहे. हे स्लायडिंग, सीसॉ, एकदम बढिया. हे बघा हे मला वाटतं पावसामुळे बंद केलं आहे पण हे पण आहे. म्हणजे भरपूर सारे ऑप्शन आहेत लहान मुलांसाठी जर तुम्ही येत असाल तर. तर आत्ता आपण आलेलो आहे रिसेप्शन एरियामध्ये. आणि आतमध्ये जाऊन आपण सर्व आता रेट्स वगैरे विचारणार आहोत. मेन म्हणजे सगळ्यात चांगला म्हणजे डेट अवेलेबल आहे का, कारण आपल्याला 5-6 तारखेला पाहिजे. तर ते अवेलेबल आहे का ते पण आपण विचारूया. राकेश दादा आमचे गेलेत आतमध्ये सगळं विचारण्यासाठी. आणि इथे काही सूचना लावल्यात आपण ते पण बघूया. हा ॲक्च्युली गेम झोन आहे रिसेप्शनच्या बाहेरच. सबसिडी आहे इथे. त्यानंतर लुडो आहे. त्यानंतर हे सॉकर आहे, कॅरम आहे, टेबल टेनिस आहे, चेस आहे, कॅरम. हे सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. आणि इथे सायकलिंग वगैरे पण असेल, सायकल्स वगैरे पण आहेत. तर हा आता थोडंसं लाईट बंद केला घेतला. पण हा गेम झोन आहे तुम्हाला रिसेप्शनच्या बाजूलाच. तर आत्ता आपण आलेलो आहे पाईनवूड रूमच्या रिसॉर्ट. तर रूम्समध्ये आम्ही सांगितलं आमचा मोठा ग्रुप आहे. तर त्यांनी सांगितलं की ह्या 4 रूम ज्या आहेत 1, 2, 3 आणि 4 ह्या तुम्हाला 4 रूम भेटतील. आणि हा बाहेरचा एरिया जो आहे हा तुम्ही मस्त संध्याकाळी वगैरे बसण्यासाठी वगैरे यूज करू शकता. पूर्ण एरिया पूर्ण कवर्ड आहे. AC रूम आहेत. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया रूमची कॅपॅसिटी किती आणि आतमध्ये कसं आहे इंटिरियर वगैरे. तर आतमध्ये आल्यावर हा तो पूर्ण प्रायव्हसी झोन आहे. ओके. इथे मे बी दादा याच्यामध्ये किती लोकांची कॅपॅसिटी आहे एका रूममध्ये? त्याच्यामध्ये इथे 4 आहेत सर. इथे एक बेड बसतो. तुम्ही लावून देता बेड का सेपरेट? म्हणजे 5 लोक बसतील. 5 लोक म्हणजे 2 लोकांचा हा बेड, 2 लोकांचा हा बेड आणि एक सेपरेट बेड इथं आपल्याला नंतर इकडे पण लावून देतो. हां एक अरेंज करून देतील. आणि हे वॉशरूम आहे ना इकडे. तो दरवाजा आहे सर. तिकडे पलीकडे एक रूम आहे. पलीकडे एक room आहे. आणि हा आहे वॉशरूम. हा बाहेर तर आमच्याकडे एक माणूस आहे जो पिकनिकची जेव्हा आम्ही बघायला निघतो तेव्हा अशी हाफ पॅन्ट घालून येतो. आणि पिकनिकच्या दिवशी बाई फॉर्मल कपडे घालून येतो. हाच तो माणूस आहे बघा. शकल नाही उनको पीछे से पहचान सकते आप. इकडे झोपाळे जे आहेत ना हे एक थोडी चांगली गोष्ट मला वाटली बघा. याच्यामध्ये ना हे टायरपासून बनवलेले झोपाळे आहेत. ही तर चांगली गोष्ट आहे. पण दुसरं जर तुम्ही बघाल ना हे बघा हे जे नॉर्मल झोपाळे असतात त्याला कवर केलं म्हणजे गादी लावलेली आहे. तुम्ही नॉर्मल झोपाळ्यावर बसता ना जेव्हा तेव्हा ते मग ते लागत राहतं खाली ते लोखंड. पण हे तुम्ही कम्फर्टेबली बसू शकता ह्याच्यावरती. तर हा एक चांगला ऑप्शन आहे इथे.
आणि हा पूर्ण जो एकर आहे म्हणजे या रिसॉर्टचा, पाईनवूड रिसॉर्टचा, हा ऑलमोस्ट 6 एकरमध्ये म्हणजे खूप मजा. आणि जो अकोमोडेशन जे आहे ते ऑलमोस्ट 150 लोकांपर्यंत ॲट अ टाईम इथे राहू शकतात. तर मोठा एरिया आहे. आणि सगळ्यात याचं जे मेन प्लस पॉईंट आहे तो स्विमिंग पूल एरिया, तो पण आपण आता बघायला जाणार आहोत. हे बघा इथे दिसतंय, आपण थोडं फिरून जाऊया आता. तर आता आपण चाललो आहे पूल एरियामध्ये. हे बघा, हा बेबी पूल आहे रे. हा फक्त 2.5 फूट डीप आहे, म्हणजे हा बेबी पूलच झाला ऑलमोस्ट. 2.5 फुटामध्ये काय भाई माझे गुडघे बुडतील. तो पण एक बेबी पूल आहे, एक बेबी पूल, हा दुसरा बेबी पूल, पुढे एक स्विमिंग पूल आहे अजून. हा 3.5 फीट आहे, म्हणजे ह्यात ठीक आहे, तुम्ही ॲटलिस्ट इथे तरी हे करू शकता, पोहू शकता. आणि हा जे सगळ्यात मेन तुम्हाला आवडलं होतं हे स्लाईड एरिया, हे तुम्ही आता स्लाईड करू शकता इथे. हा स्लाईड एरिया तुम्हाला आहे, तिथे लहान मुलं, इथे तुम्ही मोठे माणसं पण करू शकता इथून स्लाईड. आणि हा समोर रेन डान्स आहे. हा ओके, साईडून स्प्रिंकल आहेत ना, हा रेन डान्स आहे. मग 2:30ला चालू आहे. किती वाजता चालू होईल आता? 2:30ला. 2:30 ते मग रात्री किती वाजेपर्यंत? रात्रीचे नाही, रात्रीचे संध्याकाळी मग 6-7:30 रात्री बंद करता स्विमिंग पूल? रात्री स्विमिंग पूल पाहिजे, रात्री 11 वाजेपर्यंत असताना स्विमिंग पूलमध्ये असतो. रात्री किती वाजेपर्यंत? 7:30-8ला बंद करता बोलतो. तर आता आम्ही ऑलमोस्ट हा रिसॉर्ट जो आहे तो फिरलेलो आहे. समोर हा इथे एरिया दिसतोय आपल्याला, बुफे म्हणजे लंच डिनर एरिया वगैरे आहे समोर. कोतो बघा, हे बघा समोरच्या साईडला आहे. आता इथे काही जास्त गेस्ट नाही आहेत, मला वाटलं हार्डली 15-20 गेस्टच आहेत आजच्या दिवसामध्ये. बुफेचे टायमिंग पण लावलेले ह्या साईडला. ओव्हरऑल जर खरं बघायला तर आम्हाला म्हणजे आमच्या ग्रुपसाठी ॲक्च्युली हे नाही आवडलं. म्हणजे आता आम्ही ज्या 4 लोक बघतोय, हां, तर हे आम्हाला म्हणजे नाही आवडलं ओव्हरऑल. कारण थोडं प्रॉपर्टीची आहे ना, ती ओल्ड झाली प्रॉपर्टी आणि वेल मेंटेन पण नाही आहे. स्विमिंग पूल एरिया पण आम्ही बघितलं, फक्त 2.5 ते 3 फीट डीप आहे. त्यात काही मजा नाही आहे. म्हणजे फॅमिलीसाठी ॲक्च्युली चांगलं आहे, पण आता आम्ही जर ग्रुपसोबत येणार आहे तर मग तेवढं मजा नाही येणार. ॲक्च्युली कमीत कमी 4.5-5 फीट तरी डीप पाहिजे, किंवा 4-4.5 पण आपण ॲक्सेप्टेबल आहे. पण हे थोडंसं नाही जमणार. आणि इथे एक प्रॉब्लेम असा आहे की ॲक्टिव्हिटी एरिया जे आहेत ते पावसाळ्यात तुम्ही काहीच यूज नाही करू शकत. म्हणजे आता तुम्ही सगळं बघता, ही जर पाऊस जर असेल, म्हणजे हे बघा, हे सगळं जे लॉन एरिया वगैरे आहे हे सगळे मुलांना खेळण्यासाठी, पावसामध्ये तुम्ही हे काहीच नाही यूज करू शकत. चला, तर आता हे पाईनवूड रिसॉर्ट बघून आम्ही आता निघतोय पुढे जायला. आता आपण कुठे जायचं सचिन भाऊ? टूर मॅनेजर आपले स्वप्नपूर्ती रिसॉर्टला जायचं आपल्याला. बोला ना अक्षरता. तर या रिसॉर्टचं नाव आहे कॅनल टच रिसॉर्ट. याचं नाव ठेवण्यामागचं एकच उद्दिष्ट, मी यूट्यूबला पण बघितलं होतं ॲक्च्युली हे मागे. सगळ्यात आधी हा पूल बघा. तर हा एक पूल एरिया, म्हणजे ठीकठाक आहे, म्हणजे पूल जास्त मोठा नाही जास्त छोटा नाही, ठीकठाक आहे. समोर रिसेप्शन एरिया आहे. तर इथे तुम्ही बाहेर पार्टी एरिया म्हणू शकता किंवा ड्रिंक एरिया म्हणू शकता, इथे आहे. इकडे रूम्स आहेत आणि हे थोडेसे ॲस्थेटिक रूम्स आहेत. बाहेर तुम्हाला हे फ्लॉवर पॉट असे लावलेले आहेत, वॉशरूम आहे. आणि हे छोटेसे रूम्स आहेत, त्यांनी नाव दिलेले, डेझी वगैरे फुलांची नाव दिलेत. कपल्ससाठी एक चांगला ऑप्शन आहे. इथे पण रूम्स आहेत आणि वरती बसण्यासाठी तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट आहे. त्यानंतर हे समोर जे आहे ग्लास दिसतं, हे रेस्टॉरंट आहे. आणि आता ह्या रिसॉर्टला कॅनल टच नाव का दिलं ते तुम्हाला सांगतो. कारण रिसॉर्टच्या मधोमध असा एक त्यांनी कॅनल बनवलेला आहे. हा पूलवरून दिसते बघा. तर हे पाणी असं इथून नेहमी वाहत असतं, म्हणून याला कॅनल टच नाव दिलं. आणि हे जे कपल्स रूम आहेत त्याची गॅलरी वगैरे आहे, तर त्यामुळे ते एक थोडंसं चांगलं ॲम्बियन्स वाटतं. आता मे बी माहीत नाही जास्त पाऊस झाला तर कसं असेल काय असेल माहीत नाही, पण ओव्हरऑल हे याच्यामुळे याला कॅनल टच नाव दिलं आहे. तर छोटी प्रॉपर्टी आहे, पण बघूया आता आतमध्ये आम्ही इन्क्वायरी करायला गेलेत आमची माणसं आणि ते दाखवतील रूम्स वगैरे, काय प्राईस वगैरे असेल ते मी तुम्हाला सांगेल त्यामध्ये. तर आतापर्यंत आम्ही आता एक साधारण 5 ते 6 रिसॉर्ट बघून झालेले आहेत. आणि आता आम्ही चाललोय स्वप्नपूर्ती रिसॉर्टला. तर ॲक्च्युली मेन रोड बंद आहे, त्यामुळे गावागावातून चाललोय. हे पुचरे इधर रस्ता पुचले ना एक बार, तिथून आम्ही चाललोय आतमध्ये आता स्वप्नपूर्ती रिसॉर्टला. जेवढे आम्ही रिसॉर्ट बघितले, खरं तर आम्हाला कोणालाच कुठला एक स्पेशल असं रिसॉर्ट नाही आवडला. फक्त एक रिसॉर्ट आहे ज्याच्यावरती आम्ही चौघांनाही तो आवडलाय, त्याचं नाव आहे द माउंटन व्ह्यू. आम्ही 2nd नंबरवर जो बघितला होता तो. आणि आता बाकीचे आपण बघूया. स्वप्नपूर्ती रिसॉर्ट एक आम्ही थोडं होप घेऊन चाललोय की तो पण एक चांगला असेल, कारण आम्ही व्हिडिओमध्ये तर बघितलेला ओव्हरऑल चांगला वाटलं होतं. पण बाकी आता बघूया तिथं गेल्यावरती. सगळे इथंच आहेत. तेरा भी राइट वही है, कह रहे मेरा भी वही है. चल टाटा पावर हाउस घेऊन दे ना.
तर आता आम्ही आलोय स्वप्नपूर्ती रिसॉर्ट इथे. तर ती जे आहे एक वरंजवाडी म्हणून काहीतरी विलेज आहे कर्जतमध्ये, तिथे आहे. आणि ओव्हरऑल तर आम्ही जसं बघितलं होतं म्हणजे इन्स्टाला, यूट्यूबला, आणि आमचे काही मित्र आले होते तर त्यांनी एक रेफरन्स दिला होता इथला. तर ओव्हरऑल चांगलं आहे, म्हणजे मी तुम्हाला दाखवतो बघा बॅक कॅमेराने. ॲम्बियन्स चांगला आहे इथला. हे बघा, हे असे कॉटेजेस आहेत कपलसाठी, फॅमिलीसाठी, फ्रेंडसाठी. आणि आज मला वाटतं जास्त बुकिंग नाही येते, मला वाटतं साधारण 7 ते 7च गेस्ट आहेत फक्त. आणि हा यांचा एक रिसेप्शन काउंटर आहे. त्याच्या बाजूला मग ते समोर जे दिसतंय हे त्यांची ते बुफे एरिया म्हणजे डायनिंग एरिया आहे. आणि इकडे काही रूम्स आहेत जे आता आपण सध्या बघणार आहे. आणि चांगली गोष्ट म्हणजे 2 स्विमिंग पूल आहेत, एक टर्फ पण आहे, टर्फ पण आपण बघूया. पण आधी रूम बघूया चला. हा डॉर्मेटरी आहे ना? किती लोकांसाठी आहे? 11-12 माणसं. म्हणजे 5 जणांचा हा बेड, 5 आणि 3 8 आणि 3 11. आणि वॉशरूम 2 आहेत का याच्यामध्ये? 2 वॉशरूम आहेत आतल्या साईडला. ओके, चांगलं आहे, व्यवस्थित आहे, म्हणजे नीट अँड क्लीन आहे. हे बघा, हे वॉशरूम आहे, गीझर वगैरे लावलेला आहे, वेस्टर्न टॉयलेट आहे. चांगलं आहे ना ओव्हरऑल 11 लोकांसाठी. समोरचा रूम पण सेम आहे का? AC 2 AC आहेत, एक सिंगल AC आहे. तेरा हाइट कितना है? तर हा आहे हाइट कितना है तेरा? 5 फुट 5 इंच. तर हा दुसरा स्विमिंग पूल आहे. हा समोर आहे तुम्हाला रेन डान्स. तर ओव्हरऑल चांगलं आहे, म्हणजे मोठं आहे. स्वप्नपूर्ती रिसॉर्ट. आणि काही गेस्ट लोक आहेत ऑलरेडी आता इथे आतमध्ये. समोर हा लॉन आहे, लॉनच्या पुढे मग समोर तिथे खेळायला टर्फ आहे. तर ओव्हरऑल जागा चांगली आहे. म्युझिक सिस्टीम आहे इथे. हे बघा, इथे तुम्हाला ते व्हॉलीबॉल कोर्ट किंवा बॅडमिंटन कोर्ट आहे इथे खेळायला. आणि सगळ्यात चांगलं इथे टर्फ आहे. आणि ओव्हरऑल तर आम्हाला 80-90% आम्ही कन्व्हिन्स आहे की चांगलं आहे म्हणून. चला आतून जरा टर्फ बघूया, टर्फ कसा आहे ते. तर बघा, हा आहे टर्फ. ओव्हरऑल जी टर्फची साईज, आता आम्ही एवढे भरपूर रिसॉर्ट फिरलो आम्ही, काही 1-2 ठिकाणी टर्फ पण होते. मग टर्फची साईज जी आहे ना ही एवढी मोठी नव्हती. हा बऱ्यापैकी मोठा टर्फ आहे, म्हणजे रिसॉर्टच्या हिशोबाने. रिसॉर्टमध्ये एवढे मोठे टर्फ नसतात, जनरली तुम्ही बॉक्स टाईप खेळू शकता, पण हा टर्फ बऱ्यापैकी मोठा आहे. तुम्ही चांगलं खेळू शकता इथे क्रिकेट. तर ओव्हरऑल हे स्वप्नपूर्ती रिसॉर्ट. आणि आम्ही जे 2 नंबरला बघितलं होतं, सेकंड नंबरला ज्याचं नाव होतं द माउंटन व्ह्यू, जे नेरळच्या इथे आहे आणि हे कर्जतच्या इथे आहे. तर हे दोन्ही रिसॉर्ट आम्हाला ओके वाटत आहेत. तर बघूया आता मे बी काय ठरतंय पुढे. अजून एक आम्हाला विजयानंद म्हणून बघायचं आहे, ते बघून मग आम्ही ठरवू कुठे आपण जातोय फायनलला. तर आता आपण आलोय विजय आनंद फार्म वंजारवाडी या ठिकाणी. हा तेच विजय आनंद का नंदन कुछ भी आहे. तर हे छोटंसं फार्म आहे फॅमिलीसाठी. एक मोठं 6-7 कॉटेजेस आहेत, फक्त ग्लास विल आहेत त्याला. आणि समोर तुम्हाला जे पूल दिसतोय, हा समोर इथे लॉन एरिया आहे. आणि काय एवढं मोठं नाही, म्हणजे एकदम शॉर्ट मध्ये तुम्ही एंट्री केली की लगेच संपतंय. आणि हे इथे मुलांसाठी छोटंसं खेळायला बनवलेलं आहे, एक झुला लावलेला आहे. आणि समोर जे आहे ते टर्फ आहे. तर एवढंच आहे. आणि इथे डायनिंग, तर मला वाटतं एक साधारण जास्त अकोमोडेशन कॅपॅसिटी पण नाही याची, तर साधारण 5 ते 6 फॅमिली राहू शकतात एवढं आहे. पण हा कपलसाठी, फॅमिलीसाठी चांगलं आहे. तर हा इथे डायनिंग एरिया आहे. तर ठीक आहे, आता आम्ही आलो होतो, आम्हाला रेफर केलं होतं इथे जाऊन या म्हणून आम्ही आलो होतो, पण आमच्या काही कामाचं नाही आहे, त्यामुळे आम्ही निघतो इथून लगेचच. तर आता आपले सगळे रिसॉर्ट जे आहेत ते फिरून झालेले आहेत. आणि आता आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहे इथे कर्जत आणि बदलापूर रोडला, सॉरी कर्जत मुरबाड रोडला एक तप्तम रेस्टॉरंट म्हणून आहे, चांगला ॲम्बियन्स आहे इथे. तर आम्ही आता इथे जेवणासाठी थांबलोय. आता आम्ही आलो जेवणासाठी. आणि जेवणाचं टेन्शन राकेश तू घेऊ नको, कारण बघ चेअरमन इथे आहे, मी स्वतः सेक्रेटरी आहे आणि ट्रेजरर आहे. बिल लगेच पास होणार भाई, तू काय पण खा, टेन्शन घेऊ नको. जो तेरे को चाहिए बोल, तुरंत बिल पास होएगा. इधर से निकलेगा, इधर साइन अप्रूवल. टेन्शन मतले हा, तुरंत. बरं, आता सगळ्यांनी एक लक्ष द्या मित्रांनो. आता आपण सगळे ऑलमोस्ट मला वाटतं एक 7-8 आपण फिरलेलो आहे, बरोबर. 7-8 आपण रिसॉर्ट फिरलेलो आहे. तर मला सगळ्यात पहिला आपण कोणतं केलं होतं, हिल रॉक. थांबा, तर मी सगळ्यात पहिले सचिन सरांपासून सुरुवात करतो. सचिन सर, तुम्हाला आता आपण 7-8 ठिकाणी फिरलो बरोबर. हिल रॉक सगळ्यात पहिलं, नंतर द माउंटेन, हा द माउंटेन. त्यानंतर कुठे गेलो आपण, ते मोदी सोडून बाहेरून आलो आपण. त्यानंतर ते पाईनवूड रिसॉर्ट, त्यानंतर हे पॅरामाउंट, त्यानंतर विजयानंद, स्वप्नपूर्ती. मला विजयानंद सगळ्यात जास्त आवडलं, त्याच्यानंतर स्वप्नपूर्ती. विजयानंद आवडत मला आवडलं पाईनवूड.
पाईनवूड हा पाईनवूड चांगला पण ते बजेटच्या बाहेर जाईल आपल्या. हा ते मला तीन आवडली. अजून कोणतं आवडलं तुम्हाला? बस ते तीन मला खूपच कुठलं आवडली. कुठलं? सगळ्यात जास्त मला स्वप्नपूर्ती आवडली. स्वप्नपूर्ती. स्वप्नपूर्तीला आपण करूया डन. हा आपण एकदम 100% त्यात करू शकतो. ओके तर स्वप्नपूर्तीला आपला सरांचा रिस्पॉन्स आलेला आहे. ठीक है राकेश सर, आपको कौन सा अच्छा लगा? पहला स्वप्नपूर्ति, ओके बाद में माउंटेन व्यू, ओके दो थर्ड है पाइनवुड. पाईनवूड. हा ये पॅरामाउंट वाला बोलतो ना? Paramount. पॅरामाउंट. ओके आशिष सर, तुम्हाला कोणतं आवडलंय? माउंटन व्ह्यू. माउंटेन व्ह्यू. Yes. आता मी माझं पण तुम्हाला ओपिनियन सांगतो. आता सकाळपासून आम्ही फिरतोय, ऑलमोस्ट 8-10 आम्ही रिसॉर्ट बघितलेत. तर त्यामध्ये 2-3 रिसॉर्ट खूप चांगले होते. जसं की सगळ्यात मला जास्त आवडलं म्हणजे तर ते होतं पॅरामाउंट रिसॉर्ट, जे कर्जतच्या जवळ आहे, पण ते थोडंसं बजेटच्या बाहेर जाईल. आणि आमच्या ज्या टीम आहे त्याला ते ॲक्च्युली सूट नाही होणार, कारण आम्ही थोडं मजा मस्ती धिंगाणा वगैरे चालू असतो, तर ते तिथे जमणार नाही. तर ते खूप चांगलं होतं. पण त्यानंतर जे आमच्या ग्रुपसाठी सुटेबल आहे तर मला वाटतं ते माउंटन व्ह्यू रिसॉर्ट थोडंसं युनिक पण आहे, जवळ पण आहे, नेरळजवळच आहे आणि 2 स्विमिंग पूल आहेत आणि ओव्हरऑल अँबियन्स चांगला आहे तिथला. तर ते आम्हाला थोडंसं बेटर वाटेल. आणि जर थर्ड विचार करायचा म्हटलं तर स्वप्नपूर्ती, जर आपण विचार करायचा म्हटलं तर आता आमचा दुपारचं लंच कसं ते संध्याकाळी 5 वाजता जेवलो आम्ही. पण लंच झाल्यानंतर असं साहेबांना पटकन डोक्यात चूक भेटली की आपलं नक्षत्र फार्मला जायचं आहे. मग परत आम्ही आता तिथं कर्जतच्या जवळ पोहोचलो होतो, तिथून पुन्हा 12 किलोमीटर मागे आलोय नक्षत्र फार्मला जायला. आणि हे बऱ्यापैकी आतमध्ये सावळे विलेज म्हणून आहे, तिथे आहे. रोड तुम्ही बघा, रोड कसा आहे समोरचा. हा बघा गावात जायला एकदम गावातून रस्ता एकदम असं प्रॉपर, असं वाटतं एकदम गावी आलोय मस्त मोठं पिकनिकसाठी असा रस्ता आहे. आता गेल्या आतमध्ये बघूया कसं आहे. आम्ही आता युट्यूबला बघितलं, आवडलं आम्हाला ओव्हरऑल. पण आता आतमध्ये गेल्यावर समजेल आपल्याला कसं आहे ते. बस नक्षत्र फार्म तो अभी हम आ गए गाइस नक्षत्र फार्म पे. दिस इज नक्षत्र फार्म. बस बस बेटा बस इधर रुका दो. ओके गाइस यो 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 बस 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 और ये फाइनल होने वाला है. नक्षत्र फार्मचा ओव्हरऑल ॲम्बियन्स जो आहे ना खूप चांगला आहे. यूट्यूबला मी व्हिडिओ बघितला होता आणि त्यानंतर पण आत्तापर्यंत तरी आम्हाला आवडलं आहे. आता पुढे चार्जेस बाकी सगळं टायमिंग्स वगैरे फूड वगैरे आपण बघितल्यानंतर डिसाईड करूया. अभी मैं याद नहीं करता तो आप लोग जाते थे. आपण भरपूर पुढे आहे का? ते तू चलना रे. अरे इधर जो भीग रहा है उसको नहीं ले रहे. तेरा क्या है? तेरा तो शादी हो गया, मैं तो जानी नहीं. तर हा आहे नक्षत्र फार्म, जो की कर्जत मधील एक खूप मोठ्या फार्मपैकी एक आहे. कारण तर सगळ्यात आधी आपण रूमचं टूर घेऊया. आतमध्ये रूम, ये रूम का नाम क्या डिलक्स रूम है ना? किती लोकांची कॅपॅसिटी आहे इथे? 4 आदमी. कैसे सोएंगे 4 आदमी? ये ओके सोफा कम बेड आहे. मतलब इथे 2 इथे 2, 4 लोकांसाठी हा रूम आहे. ओके इथे AC वेस्टर्न कमोड ठीक आहे म्हणजे ओके. वा इकडे सगळ्यात चांगलं आहे लॉन. या रूम मध्ये तुम्ही त्या 4 रूम्स आहेत लागून. तर आमच्यासाठी मे बी ह्या 4 रूमच ते देणार आहेत आम्हाला, कारण 16 लोक आहेत आमचे, 15-16 लोक तर 4-4 लोकांची जर आपण कॅपॅसिटी पकडली तर 4 रूम भेटतात आणि 4 वॉशरूम भेटतात. आणि हा जो एरिया आहे ना समोर खाली उतरला इथून, समोर लॉन एकदम ग्रीनरी, एकदम पूर्ण मस्त वाईब आहे इथे.
एक नाम बताओ. माउंटेन हाँ माउंटेन ड्रीम. माउंटेन ओके व्यू. माउंटेन व्ह्यू जो सेकंड वाला देखा था. ओके सचिन सर तुम्हाला कोणता आवडला? माउंटन माउंटेन. ओके आशिष सर तुम्हाला कोणता आवडला? माउंटेन व्यू फर्स्ट प्रेफरन्स राहील. सेकंड बस प्रेफरन्स सेकंड मत बताओ. ओके सेकंड बताइए मत, हम लोग एक ही नाम पूछे तुमको. आती करते. तर मला पण ओव्हरऑल जर बघाल तर माउंटन बजेट फ्रेंडली जर बघत असाल, सगळ्यांचं जर बजेट कमी असेल, हा डिस्टन्स वाईज बजेट वाईज, तर मग माउंटनचा ऑप्शन चांगला आहे. आणि जर तुम्हाला असं पाहिजे की बाबा वर्षातून एकच पिकनिक जाते तर थोडं चांगलं चला, थोडं डिस्टन्स काय अजून अर्धा तास डिस्टन्स वाढेल पण चांगल्या गोष्टी बघायला भेटतील, थोडं चांगलं ॲम्बियन्स असेल अशा ठिकाणी जायचं असेल तर मग हा नक्षत्राचा ऑप्शन चांगला आहे. कारण एकदम आतमध्ये जंगलामध्ये आतमध्ये, तर हा ऑप्शन चांगला आहे. तर बघूया आता आपण गेल्यानंतर मग ठरवूया आता सगळे लोक काय म्हणतात त्यावर. घेऊन जा. तर मित्रांनो हे होते आपल्या आजच्या दिवसातील रिसॉर्ट. पण यातील एक रिसॉर्ट आम्ही नक्की फायनल करू आणि भेटू डायरेक्ट पिकनिकच्या दिवशी. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.